तर नमस्कार शेतकरी बांधवांनी. आज आपण सांगोला तालुक्यामधल्या देवळे गावामध्ये शिवाजी बर्गे यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे. तर आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळणार आहे की आपल्या ऊसाला किंवा कोणत्याही पिकाला जी होमणी अळी लागते ती कशी नियंत्रणात आणायची, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. बरेच कृषी अधिकारी इथं आलेले आहेत, तर ते तुम्हाला माहिती देतीलच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यांनी एक ट्रॅप तयार केलेला आहे, तर ती तुम्हाला मी ट्रॅप दाखवतो. तर हाच ट्रॅप बनवला आहे बर्गे साहेबांनी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण देवळे या ठिकाणी हुमणीचा ट्रॅप तयार केलेला आहे. हा या ठिकाणी आपण श्री बर्गे यांच्या प्रक्षेत्रावर पाठीमागे तुम्ही पाहू शकता ऊस पिकाची लागवड झालेली आहे. या ठिकाणी आपण ट्रॅप केलेला आहे. ह्या ट्रॅपचं काय वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगतो की हा जो कागद आहे हा वॉटरप्रूफ कागद वापरलेला आहे. हा पिवळ्याच रंगाचा कागद वापरायचा आहे, कारण जे हुमणीचे जे भुंगेरे आहेत, लाईट लावल्यानंतर जे काळ्या रंगाचे किडे दिसतात ते हुमणीचे भुंगेरे आहेत. ते भुंगेरे काय करतात की ह्या रंगाला आकर्षित होऊन यामध्ये येतात आणि त्यांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र काय असतं की लाईट त्यांना पाहिजे असते. लाईट असेल ना तर ते या ठिकाणी जमा होणार. आता हा ट्रॅप आपण आज लावलेला आहे. उद्या इथले जे आसपासचे शेतकरी आहे तिथे येऊन उद्या बघा तुम्ही, तुम्हाला लक्ष देईल. हे जे काळं टाकलेलं आहे हे जळक ऑइल टाकलेलं आहे, किंवा तुम्ही एखादं कीटकनाशक जरी टाकलं तरी चालतंय, पण जनावर किंवा कोंबड्या वगैरे तुमच्या असतील तर तिथं टाकू नका शक्यतो, कारण त्यामध्ये जर गेल्या तर एखाद्याला बाधा होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही जर ऑइल जरी टाकलं तर ते किडे या ठिकाणी सकाळी तुम्हाला गोळा झालेले दिसून येतील. ते सकाळी गोळा झालेले किडे सगळे एकत्र गोळा करायचे आणि ते मारून टाकायचे आणि ते शेतामध्ये पुरून जरी टाकले तरी चालते. तर ही काळजी ही करताना काय करायचं की 4 बाय 4 फुटाचा एक खड्डा काढायचा. 4 फूट लांब, 4 फूट रुंद आणि खोलले 1-1.5 फुटापर्यंत जरी काढला तरी चालतं. आणि कागद टाकायचा आणि बल्ब लावताना त्या कागदापासून वर 2 ते 2.5 फुटावर बल्ब लावून टाकायचा, म्हणजे त्या लाईटच्या आकर्षणाने किडे सगळे ट्रॅप होतील. आणि हा किडा काय करतो की रानामध्ये तुमच्या त्याचं प्रिपरेशन जे असते, म्हणजे जे